नमस्कार मित्रांनो, ब्लिक गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आनंदी शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024। तर बघा, इयत्ता पहिली आणि दुसरी साठी आपण हा उपक्रम घेणार आहोत, क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती। उपक्रम क्रमांक 1, उपक्रमाचे नाव आहे किराणा दुकान भेट परिसर ओळख। शिक्षक परिसरातील किराणा दुकानाबाबत माहिती गोळा करतात। नंतर शिक्षक परिसरात उपलब्ध किराणा दुकानाला केव्हा, कुठे व कशी भेट द्यायची आहे याचे नियोजन करतील। त्यानंतर संबंधित व्यक्तींना व पालकांना याची पूर्वकल्पना देतील। शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन करण्याची सूचना देतील। विद्यार्थ्यांना कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतील। उदाहरणार्थ, पाण्याची बाटली देणे, ठेवणे, रांगेत चालणे इत्यादी। शिक्षक विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी दरम्यान कोणत्या बाबीची माहिती घ्यावी किंवा निरीक्षण करावे याबाबत सविस्तर पूर्वसूचना देतील आणि खालील प्रश्नाच्या आधारे माहिती संकलित करण्यास सांगतील। तर यामध्ये प्रश्न असे असतील की किराणा दुकानाचे नाव काय आहे, किराणा दुकान कोठे आहे, दुकानाची वेळ काय आहे, दुकानात विक्रीसाठी काय असते, दुकानात कोणकोणत्या वस्तूवर छापील किंमत असते, दुकानात कामगार किती आहेत। यानंतर क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारे प्रश्नोत्तर, गप्पा गोष्टी, चर्चा करणार हे ठरवतील। यामध्ये विकसित होणारी कौशल्य आहेत बघा, निरीक्षण, संप्रेषण, सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक कौशल्य, सहकार्य इत्यादी। यामध्ये आवश्यक साहित्य काय लागणार आहे, पाण्याची बाटली, डब्बा इत्यादी। शिक्षकाची कृती, शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील किराणा दुकानाची नावे विचारतील। परिसरातील किराणा दुकानाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतील। रांगेत चला, स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी। शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्रभेटीवेळी पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतील। क्षेत्रभेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी ते चर्चा करतील। तर किराणा दुकानात तुम्ही काय काय पाहिले आहे, किराणा दुकानात यापूर्वी गेला आहात का, दुकानात तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या, दुकानात कोणकोणत्या वस्तूंवर छापील किंमत होती, दुकानाला भेट देऊन तुम्हाला कोणते अनुभव आले इत्यादी वगैरे। यानंतर विद्यार्थ्याची कृती असेल की विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानाचे नाव सांगतील। विद्यार्थी क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतील। विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानाची माहिती सादर करतील। विद्यार्थी क्षेत्रभेटीनंतर होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होतील। अशा प्रकारे बाजार, गोठा, दूध डेअरी, बाग इत्यादी स्थळांना क्षेत्रभेट देता येईल। यामध्ये संदर्भ साहित्य बघा, ही यूट्यूबची लिंक आहे। या यूट्यूबच्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपण यूट्यूब ओपन करू शकता आणि सुंदरसा व्हिडिओ आपण यामध्ये बघू शकता। ही प्रश्नावली आहे बघा। तर ही प्रश्नावली त्या विद्यार्थ्याकडून आपल्याला भरून घ्यायची आहे। शाळेचे नाव, उपक्रमाचे नाव, परिसर ओळख, किराणा दुकान भेट, कृतीचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, किराणा दुकानात तुम्ही काय काय पाहिले, नंतर किराणा दुकानात यापूर्वी गेला होता का, दुकानात तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या, दुकानात कोणकोणत्या वस्तूवर छापील किंमत होती आणि दुकानाला भेट देऊन तुम्हाला कोणते अनुभव आले। तर ही जी प्रश्नावली आहे, ही प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून आपल्याला सोडून घ्यायची आहे। यानंतर आपण पाहूया इयत्ता 3री ते 5वी साठीचे उपक्रम बघा। पारंपरिक खेळ, उपक्रम क्रमांक 1 आहे। यामधला उपक्रमाचे नाव आहे आट्यापाट्या। उद्देश आहे, आट्यापाट्या हा खेळ भारतातील पारंपरिक खेळापैकी एक आहे। प्राचीन काळापासून मुलांमध्ये हा खेळ लोकप्रिय आहे। खेळ विशेषतः ग्रामीण भागात, शाळांमध्ये आणि सण उत्सवाच्या प्रसंगी खेळला जातो। या खेळाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते। पूर्वनियोजित कृती, साहित्य आणि संकलन बघा काय आहे। तर खेळासाठी मोकळे मैदान किंवा घरातील मोकळी जागा, जमिनीवर आखण्यासाठी खडू किंवा रंगीत पावडर, सुरक्षितता निर्देश, खेळताना चांगल्या प्रकारे बसून खेळावे, इतरांशी सहकार्य करून खेळावे। विकसित होणारी कौशल्य आणि फलनिष्पत्ती यामध्ये अशी आहे। तर शारीरिक विकास, धावणे, उड्या मारणे, यामुळे शारीरिक चपळता वाढते। नंतर मानसिक विकास काय होईल, तर खेळाच्या विविध तंत्रज्ञानाचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता विकसित होईल। यानंतर सामाजिक कौशल्यामध्ये काय निर्माण होईल, तर सामूहिक खेळामुळे सहकार्य व संघभावना विकसित होईल। तणाव निवारण, मजा व आनंदामुळे ताणतणाव कमी होईल। आवश्यक साहित्य काय आहे असेल यामध्ये, तर जमिनीवर आखण्यासाठी खडू किंवा रंगीत पावडर।
खेळण्यासाठी मोकळे मैदान, शाळेचे मैदान, अंगण किंवा कोणतेही खुले क्षेत्र. शिक्षक कृती काय आहे तर शिक्षक खेळाची ओळख, खेळाची पद्धत, नियम व खेळाचे तंत्र विद्यार्थ्यांना समजून सांगतील. खेळ कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवतील. खेळताना कोणती सुरक्षितता घ्यावी याचे मार्गदर्शन सुद्धा शिक्षक करतील. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरीक्षण करतील. शिक्षक विद्यार्थ्यांना खेळाची पुढील माहिती देतील. बघा, तर आट्यापाट्या हा एक पारंपरिक मैदानी खेळ आहे. खेळ 2 संघात खेळला जातो. पूर्वी संध्याकाळच्या वेळी हा खेळ खेळायचे. त्याचे मैदान 90 फूट लांब बाय 11 फूट रुंद या आकारमानाचे असते. या मैदानावर एक उभी पाटी, तिला सूरपाटी म्हणतात, व त्यावर 9 आडव्या पाट्यांनी तिला संरक्षण पाटीमध्ये विभागणी केली जाते. या खेळामध्ये एका संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूची अडवणूक अथवा कोंडी करतात. मग ती केलेली कोंडी तोडायची असते व प्रतिस्पर्धी संघातून खेळाडू त्यांना स्पर्श करून बाद करण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी दुसऱ्या संघातील खेळाडू बचाव करतात. हुलकावणे देऊन निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे या खेळात अडवणूक, पाठ शिवणे, हुलकावणे देणे या तिन्ही तंत्राचा वापर होतो. खेळ सुरू होतो त्या पाटीला कपाळपाटी म्हणतात व ज्या पाटीला खेळ संपतो त्या पाटीला लोण म्हणतात आणि मध्यभागी सूरपाटी असते आणि ती समान भाग करते. 2 संघ असतात. प्रत्येकी संघात 9 किंवा 12 खेळाडू असतात. मैदानावर 9 पाट्यांना समान भाग असतात. मैदानाभोवती 10 फूट मोकळी जागा असावी लागते आणि 3 डावांचा समावेश असतो. 2 डाव जो सलग जिंकतो तो संघ विजयी होतो किंवा किती खेळाडू बाद करतात गुणपद्धतीने ही सामना खेळला जातो. प्रत्येक डाव हा 7 मिनिटाचा असतो. प्रत्येक डावांच्या मध्यभागी 5 मिनिटांची विश्रांती वेळ असते. प्रत्येक संघात 10 खेळाडू पूर्वी असायचे. वेळ हा 20 मिनिटांचा असायचा. हल्ली हा खेळासाठी 5 पंच असतात. त्यानंतर 9 अधिक 3 अशी मिळून प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात. प्रतिस्पर्ध्याला स्पर्श करून तो खेळाडू बाद करणे हे कौशल्य आहे. हा खेळ खो खो सारखाच या प्रकारचा आहे. आट्यापाट्या हा खेळ संपूर्ण भारतामध्ये खेळला जातो. शासनाने शालेय स्पर्धांमध्ये सुद्धा या पारंपरिक खेळाचा समावेश केलेला आहे. तर आपल्याला नक्कीच हा खेळ समजलेला असेल. यामध्ये विद्यार्थ्याची कृती, खेळासाठी आवश्यक साहित्य जसे खडू किंवा रंगीत पावडर, खेळाच्या नियमाचे पालन करणे, खेळणे आणि सहकार्यासोबत खेळताना एकमेकांना मदत करणे व एकत्र खेळणे, घरात व शाळेत सराव करणे. संदर्भ साहित्य बघा, पुस्तके यामध्ये भारतीय पारंपरिक खेळ, लेखक राजेश पाटील, बालकांसाठी खेळ व क्रीडा लेखक संतोष राव. त्यानंतर 2 आहे लेख, आट्यापाट्या खेळाचे इतिहास, लेखक सुमित देशमुख, भारतीय सांस्कृतिक खेळ, लेखक मनीषा पाटील. तर ही पुस्तकामध्ये या खेळाची अत्यंत वितंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला हा खेळ आवडलेला असेल. आपण पुढचा खेळ बघूया. तर आपण यामध्ये बघणार आहोत इयत्ता 6वी ते 8वी साठी कोणते उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. तर पारंपरिक खेळाचा परिचय यामध्ये आहे. उपक्रम क्रमांक 1 लगोरी. शिक्षक लगोरी खेळांशी संबंधित माहितीचे संकलन करतील. लगोरी खेळाची माहिती विद्यार्थ्यांना गोळा करण्यास सांगतील. लगोरी या खेळाला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते? लगोरी या खेळाला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते? लगोरी खेळ केव्हापासून खेळला जातो? लगोरी खेळात किती संघ खेळतात? नंतर लगोरी कशास म्हणतात? नंतर लगोरी फोडण्यास कोणत्या चेंडूचा वापर करतात? यामधून विकसित होणारे कौशल्य आणि फलनिष्पत्ती आहे बघा. संघभावना, एकाग्रता, चपळता, सहकार्य, वास्तव, नेत्र समन्वय, धोरणात्मक विचार. यामध्ये आवश्यक साहित्य लगोरी, चेंडू, चुना, दोरी, मेजरिंग टेप. शिक्षकाची कृती काय असेल यामध्ये तर लगोरी खेळ खेळण्यासाठी 18.28 मीटर ते 30.48 मीटर या व्यासाचे वर्तुळ आखून घेतील. लगोरी खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतील. लगोरी खेळ खेळाच्या नियमाविषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती देतील. खेळ खेळताना सुरक्षिततेच्या महत्त्वाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करून देतील. खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्याची गटात विभागणी करतील. खेळ कसा खेळावा हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कृतीद्वारे समजून सांगतील. यामध्ये विद्यार्थ्याची कृती आहे. विद्यार्थी लगोरी खेळाविषयी संकलित केलेली माहिती सांगतील. त्यानंतर खेळ खेळताना सुरक्षिततेच्या महत्त्वाविषयी जाणून घेतील. शिक्षकांनी लगोरी खेळ व खेळाच्या नियमाविषयी सांगितलेली माहिती लक्ष देऊन ऐकतील आणि खेळ खेळण्यासाठी गटात विभागतील. पुढे प्रत्यक्ष खेळ कसा खेळावा याविषयी शिक्षकांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खेळ खेळवतील. यामध्ये संदर्भ साहित्य बघा. ह्या ज्या युट्यूबच्या लिंक दिलेल्या आहेत आपण नक्कीच या युट्यूबच्या लिंक युट्यूबवर टाकून आपण
या खेळाविषयी माहिती आपण घेऊ शकतो। तर निश्चितच आपल्याला हे उपक्रम आवडलेले असतील। आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।